ठाणे पालघरमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी। मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट, पण काही भागात रात्रीतनच पावसाला उसंत। तर पुण्याला आजही पावसाचा रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश। तर रायगडला पावसाचा रेड अलर्ट, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, शाळा कॉलेजेसना सुट्टी। तर नाशिक गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदी काठावरची घरं रिकामी केली। कोयना राधानगरीचे 6 दरवाजे उघडले। महाराष्ट्रातल्या पावसाळ्यात धुमाकूळापर्यंत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, एकट्या पुण्यामध्ये 5 जणांना जीव गमवावा लागला। लाईटच्या तारांपासून सावध रहा अशा सूचना। मध्य महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक पावसाची नोंद, ताम्हिणी घाटात 560 मिलीमीटर पाऊस, तर महाबळेश्वर इगतपुरीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस। मुंबई पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, डेक्कन, प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटीला ब्रेक, विमान सेवेवरही परिणाम, अलिबागमध्ये बोट भरकटली। शरद पवार आजपासून 2 दिवसीय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघाची चाचपणी करण्याची शक्यता। नीट यूजीच्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये आता मोठा उलटफेर, टॉपर्सची संख्या थेट 61 वरून 17 वर, शेकडो जणांची सरकारी सीट गेल्यातच जमा।